नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला नवरात्रीचा 6वा दिवस आणि आज आहे कात्यायनी देवीचं स्वरूप. पण त्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला सगळ्यांना समस्या येत असतील आणि बऱ्याच काही प्रश्नसुद्धा विचारतात, तर ते मी तुम्हाला थोडं सांगते. तर आता 9 दिवस आपण देवांना हलवत नाही, कारण देव झोपलेले असतात, म्हणजे देवांना बसवलेलं असतं. पण इथे आपण जो कुलदेवीचा आपला जो मंगल कलश आहे ना, जर 9 दिवस तुम्ही अगदीच म्हणजे पाणी थोडंही घातलं नाही तर तो सुकून जातो आणि तडला जातो कधी कधी. आणि मग त्यामुळे नंतर आपल्यालाच कधी कधी वाईट वाटतं की देवीचा कोप झाला का, किंवा काय झालं, काही चुकीचं घडलं का आपल्या हातून. तर तसं काहीच नसतं. तर बघा, अशा प्रकारे रोजच्या रोज तुम्ही अगदी थोडंसं पाणी नारळावरती घातलं ना, तर ते तुमच्या आतमध्ये तांब्यापर्यंत पण पोचेल आणि तुमचा जो कलश आहे किंवा जो नारळ आहे तर तो ओलसर राहील आणि त्यामुळे नारळ तडला जाणार नाही. तर अशा प्रकारे नारळाला किंवा कलशाला न हलवता आपण अशा प्रकारे जी आपली कुलदेवीचा कलश आहे ना, त्याची अशी सेवा करू शकतो. तुम्ही इतर जे कलश मांडले आहेत घटामध्ये, तर त्यालासुद्धा असं थोडं हलकं पाणी तुम्ही शिंपडून किंवा थोडं हलकं पाणी घालून तुम्ही तो व्यवस्थित ठेवू शकता. तर बघा, म्हणजे पूजेची सुरुवात पहिले देवांची पूजा जी आहे रोजची ती करून घेतली. त्यानंतर जी सगळी फुलं आहेत, म्हणजे जे सगळं निर्माल्य आहे ते सगळं काढून घेते. त्यानंतर मग छान तयारी करून मग पूजा करते. तर इथे स्वामींनी जे आपल्या आईचं स्वरूप घेतलं आहे, आणि काल मला कमेंट्स वाचून आहे ना, माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं की इतक्या छान कमेंट्स, म्हणजे जी पण सेवा होते, जी पूजा होते, ती तुमच्या सगळ्यांपर्यंत नक्कीच पोचते. हे मला तुमच्या कमेंट्सद्वारे समजतं आहे की स्वामींना अशा स्वरूपामध्ये बघून बरेच जणांचं म्हणणं होतं की ताई, अंगावरती काटा उभा राहिला. काही म्हणाले की ताई, आमच्या डोळ्यातच पाणी आलं स्वामींना असं बघून. तर खरंच आहे की ह्या रूपामध्ये ना ते अगदी वेगळेच दिसत आहेत, खूप छान दिसत आहेत. अक्षरशः आपली आईच आपल्या समोर आहे असंच वाटतंय. मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहन्त्रै च निशुंभासुरखा. तर अशा प्रकारे तुम्हाला यूट्यूबवरती ऑनलाईन तुम्हाला सगळे मंत्र, स्तोत्र, आता बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई, आम्हाला वाचता येत नाही, संस्कृत बोलता येत नाही, तर कसं पठण करायचं. तर बघा, ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे तुम्ही लावा. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठसुद्धा याच्यावरती आहे. तर ज्यांना वाचता येत नाही आहे किंवा संस्कृत वाचता येत नाही आहे, तर तिथे बघा अशी जिथे अक्षरं दिलेले असतात, संपूर्ण श्लोक लिहून येतात, तर त्यांच्या सोबत आपण म्हणायला सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला आता इथे कोणी असं स्पेशली शिकवायला येणार नाही आहे की आपण हे कसं म्हटलं पाहिजे, पण जे उच्चार आहेत संस्कृतचे शब्दांचे, तर अशा प्रकारे तुम्ही सोबत म्हटलं ना आणि एका लईमध्ये म्हटलं ना, तर ते अगदी तुम्हाला समजायला आणि बोलायला पण सोपं जातं. तर मीही सगळे श्लोक, मंत्र, स्तोत्र असंच लावून ठेवते आणि मग ते आपल्या हळूहळू ना बरोबर आपल्या म्हणजे तोंडामध्ये बसतं आणि हळूहळू आपल्यालाही ती भाषा बोलता येते, अगदी व्यवस्थित बोलता येते. कारण जिथे जिथे छोटे छोटे काही उच्चार असतात ते आपल्याला कळत नाहीत, ते ह्याच्यामध्ये कळतात. तर रोजचे हे जे देवींचे आता मुखवटे आहेत, तर हे रोजचे मुखवटे मी वेगवेगळे काहीतरी मांडणी छान करायचा प्रयत्न माझा सुरू आहे. तर आजचा जो दिवस आहे तो कात्यायनी देवीचा दिवस आहे. आजचं स्वरूप कात्यायनी देवीचं आहे. तर बरेच जण विचारतात की तू हे सगळे मुखवटे घेतलेस का, म्हणजे खरेदी केलेस का. तर मी खरं सांगू तर नाही, मी खरेदी केलेले नाही आहेत, पण हे प्रमोशनसाठी किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जरी आले असले, पण तरी त्याचा मागचा जो हेतू आहे ना, तो खूप चांगला आहे. हे जे मुखवटे आहेत ना, ते हे फक्त मला दाखवायचे नाही आहेत, तर ह्याची शास्त्रोक्त किंवा पारंपरिक पद्धतीने किंवा कशा प्रकारे आपण पूजेमध्ये मांडणी करू शकतो, तर हे सुद्धा मला ह्यातून दाखवायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे
कधीच कोणालाच काहीच फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत ही आपल्याला मोजावीच लागते. पण मला आनंद होतो की जी मी किंमत याच्यासाठी मोजते आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे खूप मला स्वतःला एक समाधान वेगळं मिळतं आहे की तुमच्यापर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पोचत आहेत. मला जर ह्या गोष्टी मिळाल्या असत्या आणि समजा मी त्या तुमच्यापर्यंत पोचवल्या नसत्या, तर तुम्ही फक्त बघू शकले असते. तुमच्यापर्यंत तुम्हाला त्या गोष्टींचा स्वतःला आनंद घेता आलाच नसता. तर म्हणून प्रमोशनसाठी ज्या गोष्टी येतात त्या फक्त फुकटच येतात असं नसतं. तर त्यासाठी ही जी मेहनत असते, ही जी आत्तापर्यंत म्हणजे चॅनल इथपर्यंत पोचलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच पोचलं आहे. पण त्यामध्ये एक मेहनतसुद्धा असते आणि त्या मेहनतीचा भाग म्हणूनच ही गोष्ट इथपर्यंत पोचत असते की एका व्यक्तीने दाखवलं तर ती गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोचते. ती फक्त खरेदी करण्यासाठी किंवा ॲडव्हर्टाईजसाठी नाही, तर त्यातून तुमच्यापर्यंत काय चांगलं पोचतं आहे ना, ह्याचा पण तुम्ही विचार करत चला. तर असो, ज्या कमेंट्स होत्या तर त्याच्यासाठी मला वाटलं की मी तुम्हाला याबद्दल थोडंसं काही सांगू. कारण कधी आपण फक्त गप्पच राहतो, पण कधी थोडंसं आपल्याला सांगितल्याशिवाय, काही बोलल्याशिवाय काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. तर हे बघा, अशा प्रकारे ना रोजचा मुखवटा जो आहे तो मी असा धाग्याने व्यवस्थित बांधून घेते. ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवत होती की ह्यामध्ये ना 2 छिद्र आहेत. एक कानाच्या वरती आहे आणि एक कानाच्या इथे आहे. तर कानाच्या इथला जो आहे तो आपण कानातले घालू शकतो आणि वरचा जो छिद्र आहे ना, त्यातून आपण जिथे आपल्याला बांधायचं आहे नारळाला गाठ, तर तिथे तो धागा बांधून घ्यायचा आहे. ह्याला तुम्ही कलावासुद्धा बांधू शकता. पण कलावा काय होतं ना, लाल वगैरे रंग असतो ना, तर तो पटकन या लाईट कलरमध्ये पटकन उठून दिसतो. तर म्हणून मी साधाच जो धागा आहे आपला गोधडीचा शिवण्याचा, तर त्या धाग्याने मी ह्याला व्यवस्थित बांधून घेते. आणि हे मुखवटे तुम्हाला खरंच सांगते इतके सुंदर आहेत ना. सगळे मुखवटे हाताने स्वतः पेंट केलेले आहेत, म्हणजे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून हे बनवून घेतलेले आहेत. आणि पुढे पण ह्यांच्याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला आणखीन देईन की कशासाठी हे मुखवटे आलेले आहेत किंवा काय, ही पण माहिती तुम्हाला देईन. तर बघा, एक गंमत म्हणजे पूजा करताना असे खूप सारे अनुभव येतात. तर त्यातला हा एक भाग म्हणजे की मी जी नथ आहे ना, ती नथ देवीला घालत होती, पण घातलीच जात नव्हती. असंही नव्हतं की जो नाकाचा छिद्र आहे तो अगदी छोटा आहे किंवा काय, असं काहीच नव्हतं, पण तरीही ती घातली जात नव्हती. तर शेवटी समजून चुकलं की नको आहे, देवीला नथ नको आहे. तर म्हणून मग मी नथ ठेवून दिली तशीच आणि मग पुढच्या कामाला लागली. तर पुढची गोष्ट म्हणजे की आज ना मला देवीचं जे स्वरूप आहे ते थोडं आणखीन काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. तर म्हटलं हे जे पहिले मागचं जे आहे ना सगळं डेकोरेशन ते चेंज करूया. तर मी एक छान ज्या आधी पण माझ्याकडे माळा होत्या, तर त्यातल्याच माळा मागवल्यात. आधीच्या ज्या होत्या त्या अशा आता खूप डल झाल्यात आणि त्यांचा पुरेपूर वापर मी पूजेसाठी केलेला आहे. तर त्यातल्याच म्हणजे मी काय करते, एखादी गोष्ट जर मला खरंच मनापासून आवडली ना, तर मी त्याच ब्रँडचं किंवा त्याच गोष्टीच्या पुन्हा गोष्टी मागवते. तर याची जी म्हणजे लिंक आहे ती मी तुम्हाला देईन. ॲमेझॉनवरूनच मागवलं होतं. तर ॲमेझॉनवरून सुद्धा काही सगळ्याच गोष्टी आपल्याला जशा दिसतात तशा कधी येत नाहीत. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी आम्ही पहिले घेतो, तर त्या गोष्टीनंतर तुम्हाला दाखवल्या तर तुम्हाला त्याची खूप मदत होते की हां, खरंच ह्या कशा आहेत, चांगल्या आहेत, नाही आहेत. आणि सगळ्यात चांगल्याच गोष्टी फक्त शेअर नाही करत, तर काही प्रॉब्लेमॅटिक पण असतात, काही चुकीच्या येतात, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, ह्या माळा मी मागवल्या, ह्या खूप सुंदर दिसतात. म्हणजे ह्यांचा जो पांढरा शुभ्र रंग आहे आणि ह्याला खाली जे कमळाचे जे फुलं दिलेत ना, त्यामुळे खूप सुंदर दिसतात. तर मग म्हटलं चला, आज जे कात्यायनी देवीचं स्वरूप आहे ना, त्यामध्ये मी खरंच सांगू, मला ना त्यांच्या चेहऱ्यामध्ये देवीच्या बालाजीचं स्वरूप दिसतं. मी तुम्हाला जेव्हा मुखवटे दाखवले होते तेव्हासुद्धा ही गोष्ट सांगितली होती. तर म्हणून म्हटलं की आज असं म्हणजे पांढरं शुभ्र असंच काहीतरी छान करू आपण. ते हे कालचं जे सगळं होतं ना, तर ते सगळं काढलं. त्यानंतर देवीचं वस्त्रसुद्धा हे जे कालचं आहे ग्रीन रंग म्हणजे हिरवा रंग होता कालचा, आजचा आहे ग्रे कलर आहे. तर माझ्याकडे काही ग्रे कलर नव्हता म्हणून मी हा कुर्ता घातला आहे. पण देवीसाठी माझ्याकडे आहे ग्रे कलरचं वस्त्र आणि त्या वस्त्रामध्ये पण एक भारी गोष्ट झाली आहे, ती पण हळूहळू पुढे तुमच्यासोबत शेअर होईल. तर बघा, मागे जो बॅकग्राऊंड करते ना, त्याने बघा किती सुंदर दिसतंय. आणि हे जे मी क्लिप्स टाईप आहेत जे चिटकवले, तर ते आहेत ना, तुम्ही टाईल्स असतील तुमच्या इथे मागे, तर ते खूप छान चिटकतात.
भिंतीवरती जर लावले ना तर आपला भिंतीचा जो कलर आहे तो निघून येतो पूर्ण. तर म्हणून माहीत नाही कशी ही गोष्ट घडलेली आहे की इथे पूजा होणार होत्या आणि त्याच्या हिशोबाने इथे टाईल्स लागल्या गेल्या. असंच म्हणजे काय माहिती नाही की कसं हे गोष्ट घडली. पण म्हणजे म्हणतात ना की देवाला जे करायचं असतं किंवा जे करून घ्यायचं असतं तर तो आपल्याकडून बरोबर सगळ्या गोष्टी करून घेतो. आणि त्याचे खूप सारे अनुभव मला नेहमी येतात पूजा करताना. तर बघा किती भरगच्च आणि किती सुंदर दिसतंय. ह्याच्यामध्ये मला वाटतं वेगवेगळे आणखीन 1-2 कलरसुद्धा अवेलेबल आहेत. पण हा पांढरा रंग आहे ना हाच खूप उठून आणि सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे म्हणजे जो गजरे आपण लावल्यानंतर कसं वाटतं तसंच वाटतं हे सुंदर. तर आता जे कालचं वस्त्र होतं ते मी काढलं आणि आजचं जे आहे ते कात्यायनी देवीचं स्वरूप आहे. तर कात्यायनी देवीची सुद्धा माहिती थोडीफार मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आणि बघा ह्या वस्त्रामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की एक गंमत आली ती म्हणजे की मला माहीतच नव्हतं की ह्याच्यामध्ये हे असं काय आणखीन एक वस्त्र आहे. पण आणि बघा मी कसं लावते ते नारळावरतीच लावायचा प्रयत्न करते. पण नंतर कळून चुकलं की हे नारळावर लावून उपयोग होणार नाही, कारण ह्याच्यावरती आपल्याला नारळावर मुखवटा लावायचा आहे. मग तेव्हा पटकन उठली आणि दुसरा कलश भरून आणला आणि तो दुसरा कलश त्याच्यावर ठेवून मग त्याच्यावरती आपला नारळ ठेवला. तर म्हणजे आपला जो हा मधला पोर्शन आहे जो ब्लाऊजचा आपला पोर्शन येतो ना तो तिथे कवर झाला पाहिजे. पण मस्तच झालं हे. म्हणजे खूप माझ्या डोक्यात असं होतं की फक्त असं खालचा पोर्शन नाही, देवीचं असं संपूर्ण शरीर असं छान असं व्यवस्थित वाटलं पाहिजे की पण ह्याला ना आपण हातही लावू शकतो. म्हणजे जे कपड्याचे वगैरे बघा येतात हात पाय तर ते सुद्धा तुम्ही याला ती बॉडी अशी लावू शकता. अगदी परफेक्ट बसेल. हे इथे आता कलशाला लावते म्हणून ते वस्त्र व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला. पण जेव्हा आपण अशा प्रकारे बॉडी पार्ट्स असतील आणि त्याला जेव्हा हे वस्त्र लावू ना ते अगदी परफेक्ट बसेल. तर म्हणून हे वेगळंच होतं, नवीनच होतं माझ्यासाठी काहीतरी. पण तरीही त्यातून पण काय बेस्ट करता येईल हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि बघा अगदी परफेक्ट जसं आपण म्हणजे घागरा पोलकं कसं घालतो तशा पद्धतीने खूप सुंदर असं हे दिसतंय. तर छानच म्हणजे देवीला आज काहीतरी वेगळं करून घ्यायचं होतं आणि त्याच्या हिशोबाने देवीने करून घेतलं माझ्याकडून. तर आजचा हा ग्रे कलर बघा किती सुंदर दिसतोय. तर कात्यायनी देवी ही महादेवाचंच एक रूप आहे आणि ती देवी दुर्गांच्या नवदुर्गांपैकी 6वी आहे, जिची पूजा नवरात्रीच्या 6व्या दिवशी केली जाते. ही देवी ऋषी कात्यायनाचीच कन्या म्हणून ओळखली जाते आणि अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणारी आहे. कात्यायनी देवी शक्ती आणि पराक्रमाची देवता मानली जाते, जी आपल्या भक्तांना बल, धैर्य आणि विजय प्रदान करते. कात्यायनी देवीची पूजा विशेषतः अविवाहित मुली इच्छित जीवनसाथी मिळावा यासाठी या देवीची पूजा केली जाते. तर सर्व भक्त समृद्धी, शांती आणि सुरक्षिततेसाठी कात्यायनी देवीची आराधना करतात. कात्यायनी देवीचा जो मुख्य मंत्र आहे तो म्हणजे कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतन देवी पती मे कुरुते नमः असा या देवीचा मंत्र म्हटला जातो. आणि स्तुतीसाठी या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता असं देवीचा जो स्तुतीसाठी जो मंत्र आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि कात्यायनी देवीला कर्दळीची फुले म्हणजे केळीची जी फुलं असतात ना ती अर्पण केली जातात. देवी कात्यायनी हे शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. तिची पूजा केल्याने भक्तांना मानसिक शांती, सुरक्षा आणि मनोवांछित फळांची प्राप्ती होते. विवाह आणि दाम्पत्य जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कात्यायनी देवीची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. तर बघा बघता बघता देवीने किती सुंदर असं स्वरूप साकारलं आहे.
तर आजच्या या 6व्या दिवशी साधकाचं जे मन आहे ना, ते आज्ञा या चक्रात स्थिर होतं. योग साधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे आणि या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. तर दुर्गा देवीचं नाव कात्यायनी कसं पडलं यामागे एक सुंदर कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला आणि या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केलं. महर्षी कात्यायनाने या देवींची सर्वप्रथम पूजा केली, म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. तर अशी आजची कात्यायनी देवीची सुंदर अशी मांडणी झालेली आहे. खूप छान दिसते. म्हणजे अक्षरशः समोर डोळ्यांना जे दिसतंय ना ते कॅमेरा पण कॅच नाही करू शकत आहे, इतकं सुंदर वाटतंय. आणि हे जे मधला जो पोर्शन आला म्हणजे जो ब्लाऊज सारखा जो पोर्शन आला तर तो मला पण खरंच माहिती नव्हता की असं याच्यामध्ये आहे आतमध्ये. पण तो जेव्हा मी खोललं ना पॅकेट तेव्हा मला दिसला आणि म्हटलं की आहे तर कदाचित देवीचीच इच्छा आहे की अशा प्रकारे मांडणी झाली पाहिजे. तर म्हणून मग मी तसं काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. आणि अशा म्हणजे असा जो वस्त्र मिळतं ना असं तर ह्याच्यामध्ये आपण बघा हात लावू शकतो, पाय लावू शकतो. ह्याने खूप सुंदर दिसेल आणि कारण पूर्ण संपूर्ण शरीराचा भाग येतो त्याच्यामध्ये तर ते खूप छान दिसेल. तर असंच रोज जसा रोजचा नवीन देवीचं स्वरूप आहे, नवीन देवीचा मुखवटा आहे, तर त्याप्रमाणे रोजचं नवीन काहीतरी छान मांडणी करावी असं मला वाटतं. तेच नको, फक्त मुखवटा चेंज केला आणि बाकीचं सगळं तसंच आहे तर तसं नको. म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं नवीन करूया आज प्रयत्न. तर माझा प्रयत्न मी केलेला आहे तो देवीपर्यंत पोहोचू दे, तुमच्यापर्यंत पोहोचू दे, एवढाच याच्या मागचे हेतू आहे. आणि आपण बघा नेहमी नवरात्री तर करतो पण नवरात्री म्हणजे आपल्याला फक्त दुर्गा माता, अंबा माता एवढंच माहिती आहे. पण हे जे देवीचे 9 रूप आहेत या 9 रूपांमध्ये देवीने जे म्हणजे केलेलं आहे तर या 9 रूपांचं जे महत्त्व आहे ते ह्या म्हणजे या मुखवट्याच्या निमित्ताने का होईना देवीला आपल्यापर्यंत पोचवायचं असेल, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर म्हणून ह्या वर्षी अशा प्रकारे ही पूजा होते आणि खूप छान वाटतंय, खूप समाधान वाटतंय पूजा करून, खूप मस्त वाटतंय. कालच्या व्हिडिओला मी कमेंट्सला उत्तरं नाही दिलीत, आज नक्की देईन. पण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि इतक्या छान कमेंट्स तुम्ही करता ना की ते वाचून आहे ना मला आणखीन खूप छान प्रोत्साहन येतं, आणखीन खूप छान प्रेरणा मिळते की आणखीन काहीतरी चांगलं, आणखीन छान पूजेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बघा मला माहिती आहे की प्रत्येकालाच सगळं करणं शक्य नसतं. म्हणजे फायनान्शियली म्हणा किंवा कामाच्या बाबतीत म्हणा, प्रत्येकाच्या घरी कामाचा व्याप तेवढा असतो कधी किंवा कोणाला पैशांच्या बाबतीत ते परवडत नसतं की मी घेऊ आणि एवढं सगळं अशा प्रकारे मांडणी करू किंवा पूजा करू. पण तुम्हाला मी नेहमी मी एक गोष्ट सांगते की जरी तुम्हाला जमत नसेल पण तुम्हाला बघून ते जे समाधान आहे ना जे मिळतं प्रत्येकाला, म्हणजे समाधान मिळणं जे महत्त्वाचं असतं तर ते तुम्हाला बघून तरी मिळेल ही माझी त्याच्यातून एक बोलतात ना की अगदी प्रामाणिक इच्छा असते, हेतू असतो की सगळ्यांना दर्शन घडावं, सगळ्यांना छान वाटावं. जे पण आपले सण आहेत, उत्सव आहेत त्याचा सगळ्यांना आनंद घेता यावा. आणि असं नाही आहे की हे मी फक्त एकटीच वापरते किंवा एकटीच करते, सगळं जे पण मी करते ते तुमच्यापर्यंत सुद्धा अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न सुद्धा माझा नेहमी असतो. तर जे नवीन बघतायत त्यांना मी सांगते की हे जे मुखवटे आहेत, वस्त्र आहेत तर हे सगळे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेले आहेत. त्यांचा नंबर, त्यांचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ज्यांना ऑनलाईन घ्यायचं असेल ऑनलाईन घेऊ शकता किंवा ज्यांना पर्सनली जाता येत असेल तुम्हाला शॉपमध्ये तिथे जाऊन घ्यायचं असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे तुमच्या माहितीसाठी सांगते कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात नंतर की कुठून घेतलं, काय घेतलं, तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. पण त्याचा मूळ हेतू जो आहे ना तो पूजाच आहे आणि देवीची सेवाच आहे.
तर अशा प्रकारे आजचं देवीचं स्वरूप खूप सुंदर आणि खूप छान असं मस्त वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या कमेंट्समुळे ना खरंच खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं मला पण. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं ना ते मला तुमच्या कमेंट्समधूनच कळतं. म्हणजे आपण बघतात, किती लोक बघतात हे महत्त्वाचं नाही आहे, तर किती बघतायत आणि त्यातले किती लोक आपल्याला किती काय रिस्पॉन्स देत आहेत किंवा तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल, तर हे समजणं सुद्धा मला तेवढंच महत्त्वाचं आहे. तर असा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.